हरि ओम. ओम नमः शिवाय. नमस्कार. आरोग्य वार्ता मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण रुद्र मुद्रा या मुद्रेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शिवशंकर, देवाचे देव महादेव यांना अतिशय प्रिय असणारी ही मुद्रा. स्वतः शिवशंकर देखील ही मुद्रा करायचे आणि म्हणून या रुद्रमुद्रेला शिवमुद्रा असेही म्हणतात. आज आपण या रुद्रमुद्रेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रथम जाणून घेऊया ही रुद्रमुद्रा केल्यामुळं आपल्याला काय फायदे होतात. तर ज्या व्यक्तींना हाडाचे दुखणे आहेत, ज्यांची हाडं नेहमी दुखतात, ज्यांना मान, पाठ, खांदे यामध्ये सतत वेदना होतात, अशा व्यक्तीने ही मुद्रा नियमितपणे रोज सकाळ संध्याकाळ 15 ते 20 मिनिट रोज केल्यास त्यांचे सर्व त्रास दूर होतील. अशा प्रकारची ही रुद्रमुद्रा आहे. ज्या व्यक्तींना व्हेरिकोज व्हेन्स असतात, म्हणजे ज्यांच्या नसा पायाच्या हाताच्या अशा मोठमोठ्याल्या झालेल्या असतात, फुगीर असतात, अशा व्यक्तींनी ही मुद्रा जर रोज केली तर त्यांना व्हेरिकोज व्हेनच्या त्रासापासून कायमची सुटका होऊ शकते. त्याचबरोबर ज्या लोकांचं पॅनक्रियाज हे काम करत नाही आहे, रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे व्यवस्थित नाही किंवा प्रमाणामध्ये नाही आणि यामुळं त्यांना शुगरचा त्रास असतो, अशा शुगरच्या रुग्णांनी जर ही मुद्रा रोज सकाळ संध्याकाळ 15 ते 20 मिनिट केली तर नक्कीच त्यांचं इन्सुलिनचं प्रमाण हे संतुलित होईल आणि त्यांचा शुगरचा त्रास देखील कमी होईल. तसेच ज्यांची पाचनशक्ती बिघडलेली असते, व्यवस्थित पचन होत नाही, अशा व्यक्तींनी देखील ही मुद्रा जर रोज केली तर त्यांची पाचनशक्ती देखील खूप मजबूत होते. तर अशी ही रुद्र मुद्रा केल्यानंतर आपला मानसिक ताणतणाव कमी होईल. आपण खूप थकलो असेल तर आपल्या शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. ज्यांना पचनशक्तीचा काही प्रॉब्लेम आहे, ज्यांचं पाचनतंत्र बिघडलेलं आहे, त्यांचं पाचनतंत्र देखील सुव्यवस्थित काम करायला लागेल. पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत नसेल तर ही मुद्रा केल्यानंतर पॅनक्रियाजची ताकद दुप्पट होईल आणि रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे प्रमाणात होईल. त्यामुळं शुगरचा त्रास देखील त्यांचा हळूहळू कमी होईल. ज्यांच्या हाडाचे दुखणे आहेत, ज्यांचे खांदे, मान, पाठ हे नेहमी दुखत असतं, अशा व्यक्तींना ही मुद्रा नियमित केल्यामुळं निश्चितच त्याचा फायदा होईल. अशा प्रकारची ही मुद्रा शिवशंकराला आवडणारी मुद्रा सर्वांनी रोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ 15 ते 20 मिनिट केली तर त्यांचे सांगितलेले हे सर्व त्रास कमी होतील, त्यांना त्यापासून लाभच होईल. तर ही मुद्रा आवडली असेल, या मुद्रेविषयीची सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ही रुद्रमुद्रा कशी करायची हे जाणून घेऊया. आपल्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि अनामिका अशा पद्धतीने अंगठ्याच्या टोकावरती टेकून आपल्या हाताचे तळवे आकाशाकडे राहतील अशा पद्धतीने आपला हात गुडघ्यावर ठेवावा. त्याच पद्धतीने दुसऱ्या हाताने देखील अंगठा, तर्जनी आणि अनामिका ह्या अंगठ्याच्या टोकावरती ठेवून
कोणत्याही आसनामध्ये सरळ बसायचं आहे आणि डोळे बंद करून आणि श्वास नियमित घेऊन अशा पद्धतीने ही मुद्रा तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही ही मुद्रा मणिपूर चक्राच्या जवळ अशी केली तर या मुद्रेचे तुम्हाला खूप लाभ मिळतील.